घडामोडी पाहिजेत तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। आजच्या धावपळीच्या आणि व्यावसायिक स्पर्धेच्या काळामध्ये बाजारामध्ये कृत्रिम पद्धतीने पिकवलेल्या आंब्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे। अनेक ठिकाणी रासायनिक प्रक्रियेचा वापर करून आंबे लवकर पिकवले जात आहेत, त्यामुळे त्यांच्या चवीसह आरोग्यावर देखील याचा परिणाम होतो अशी चर्चा ग्राहकांमध्ये होताना दिसते। आणि अशा परिस्थितीमध्ये शेवगाव येथील संजय काथोटे यांनी मात्र आजही पारंपरिक आणि नैसर्गिक पद्धतीने आंबे पिकवण्याची परंपरा जपली आहे। पाचरटामध्ये नैसर्गिकरित्या पिकवलेले आंबे हे ग्राहकांना अधिक गोड, सुगंधी आणि आरोग्यदायी सुरक्षित वाटतात, त्यामुळे नागरिकांकडून या आंब्यांना मोठी पसंती आहे। संजय काथवटे हे कोणत्याही रासायनिक प्रक्रियेचा वापर न करता पारंपरिक पद्धतीने आंबे पिकवून शेवगाव शहरामध्ये त्याची विक्री करतात, त्यामुळे त्यांच्या आंब्यांची चव आणि गुणवत्ता इतरांपेक्षा खूप छान आहे आणि वेगळी आहे असं ग्राहक सांगतात। नैसर्गिकरित्या पिकवलेल्या आंब्यांमध्ये खरी चव आणि सुगंध टिकून राहतो। ग्राहकांनी देखील शक्यतो असेच आंबे खावेत असं आवाहन संजय काथोटे यांनी केलं आहे। तर त्यांच्या या उपक्रमामुळे शेवगाव परिसरामध्ये नैसर्गिक पद्धतीने पिकवलेल्या फळांविषयी जागरूकता निर्माण होत आहे आणि ग्राहकांकडून त्यांचं मोठं कौतुक देखील केलं जात आहे। माझे नाव संजय मोहन काथोटे। मी गेल्या 15 वर्षापासून आंब्याच्या धंद्यात आहे। आता या वर्षी थोडे प्रॉब्लेम झाल्यामुळे आम्ही नैसर्गिकरित्या आंबे पिकवतो। हे आंब्याला भरपूर मागणी आहे। लोक इथे येऊन आंबा घेऊन जातात आणि 100% नॅचरल पद्धतीने पिकवलेला आहे पाचरटामध्ये। तर काही घाबरण्याचं कारण नाही, भरपूर खा, सुरक्षित राहा। संदीप देहाडराय, C24 तास, शेवगाव।